नमस्कार. भारतीय इतिहासात अशा काही घटना आहेत ज्या केवळ दुःखद नसतात तर एका नव्या युगाची सुरुवात करतात. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या त्या काही तासांची आणि दिवसांची कहाणी, जेव्हा त्यांच्या अंतिम प्रवासानेच एका नव्या पर्वाला जन्म दिला. हे फक्त काही शब्द नव्हते किंवा नुसती एक शपथ नव्हती. हे तर बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचं, त्यांच्या विचारांचं सार होतं. मी हिंदू म्हणून मरणार नाही. बघा, या एकाच वाक्याने त्यांच्या अनुयायांना एका प्रचंड मोठ्या संघर्षासाठी तयार केलं होतं. एका अशा ऐतिहासिक निर्णयासाठी जो त्यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या समोर येऊन उभा ठाकणार होता. चला त्या दिवसात जाऊया. 6 डिसेंबर 1956ची सकाळ. दिल्लीत ती बातमी आली आणि बघता बघता संपूर्ण देशावर, विशेषतः बाबासाहेबांच्या अनुयायांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. असं वाटत होतं की जणू काही एका क्षणात सगळेच्या सगळं थांबलंय. आणि ही बातमी पसरण्याचा जो वेग होता ना, तोच तिच्यातल्या धक्क्याची तीव्रता सांगतो. विचार करा, आधी दिल्लीतल्या त्यांच्या घरात, मग तिथून त्यांचे सहकारी नानकचंद यांनी माध्यमांना सांगितलं, आणि त्यानंतर फक्त एका फोन कॉलने ही बातमी थेट मुंबईत पोचली. म्हणजे प्रत्येक क्षणाला हे दुःख अधिकाधिक लोकांपर्यंत पोचत होतं, वाढत होतं. आणि मुंबईत काय झालं असेल? मुंबईत जेव्हा ही बातमी पोचली तेव्हा जणू काही अख्खं शहरच थांबलं. ज्या माणसानं त्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जगण्याचा मंत्र दिला होता, तोच त्यांचा उद्धारकर्ता आता राहिला नव्हता. की बातमी ऐकून त्यांचे अनुयायी अक्षरशः सुन्न झाले होते, स्तब्ध झाले होते. त्यावेळी ना 2 गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे होते त्यांचे अनुयायी, ज्यांचं वैयक्तिक नुकसान झालं होतं, ज्यांचा आधारस्तंभच गेला होता, त्यांचं दुःख खूप खोल होतं. आणि दुसरीकडे होतं सरकार, पंतप्रधान नेहरू आणि त्यांचं मंत्रिमंडळ, जे दिल्लीत अधिकृतपणे आदरांजली वाहत होते. म्हणजे बघा, एकाच वेळी वैयक्तिक दुःख आणि राष्ट्रीय नुकसान या दोन्ही भावना किती तीव्र होत्या. आता इथून पुढे दिल्लीतून मुंबईला आणायचं, त्यांच्या कर्मभूमीत. आणि हा काही साधा प्रवास नव्हता. हे होतं एका नेत्याचं आपल्या लोकांमध्ये, आपल्या हक्काच्या माणसांमध्ये अंतिम पुनरागमन. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता, कारण तिकडे मुंबईत लाखो लोक वाट पाहत होते. अखेर संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानातून पार्थिव देह विमानतळाकडे नेण्यात आला. पण हा 4:30च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानातून पार्थिव देह विमानतळाकडे नेण्यात आला. हा प्रवास थेट दिल्ली ते मुंबई असा नव्हता. मध्ये एक थांबा होता. एक असा थांबा जो खूप भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. तो थांबा होता नागपूर. कारण फक्त काही महिन्यांपूर्वीच तिथे एक असा इतिहास घडला होता जो कुणीही विसरू शकत नव्हतं. रात्री 9 ते मध्यरात्रीचे 12 म्हणजे तब्बल 3 तास बाबासाहेबांचं पार्थिव त्याच पवित्र दीक्षाभूमीवर ठेवण्यात आलं होतं. हो, ही तीच जागा होती जिथे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार करून एक सामाजिक क्रांती घडवली होती. किती हृदयस्पर्शी आणि प्रतिकात्मक क्षण असेल तो, नाही का? आणि तिथे त्या पवित्र भूमीवर हजारो लोक जमले होते, आपल्या धम्मगुरूचं, आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी. त्या गर्दीकडे पाहिल्यावर एकच गोष्ट लक्षात येते, लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेली ती अपार श्रद्धा आणि ते प्रेम. मध्यरात्र उलटून गेली होती. 7 डिसेंबरची पहाट. 1:45च्या सुमारास विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर उतरलं. दिल्ली झालं, नागपूर झालं. आता अंतिम प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा टप्पा मुंबईत सुरू होणार होता. पण कोणालाच कल्पना नव्हती की खरा संघर्ष तर आता सुरू होणार होता. विमानतळावरचा दृश्य तर अविश्वसनीय होता खरंच. विचार करा, जवळपास 50,000 लोक संपूर्ण रात्रभर तिथे थांबले होते, फक्त आपल्या नेत्याची एक अखेरची झलक पाहण्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यांवर दुःख होतं, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेम आणि निष्ठा दिसत होती. आणि विमानतळावरून पार्थिव दादरच्या राजगृही पोहोचलं तेव्हा तर परिस्थिती आणखीनच भावूक झाली. राजगृहाबाहेर 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा महासागर उसळला होता. सगळे शोकमग्न, जणू काही अख्खं मुंबई शहरच आपल्या बाबासाहेबांना निरोप द्यायला तिथे लोटलं होतं. अत्यंत अनपेक्षित आणि खरं तर दुःखद वळण मिळालं. विचार करा, ज्या माणसानं आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या हक्कांसाठी संघर्षात घालवलं, त्याच महामानवाच्या अंतिम संस्कारासाठी जागेवरून एक मोठा संघर्ष उभा राहिला. सन्मानाने निरोप देण्यासाठी ही एक शेवटची पण खूप महत्त्वाची लढाई होती. आणि या संघर्षाच्या मुळाशी काय होतं? तर पुन्हा एकदा तीच प्रतिज्ञा, मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही काही साधी घोषणा नव्हती. हे एक तत्व होतं, एक विचार होता. आणि याच तत्वासाठी त्यांचे अनुयायी आता लढायला तयार होते. त्यामुळेच पारंपरिक जे पर्याय होते त्यांना त्यांनी ठामपणे नकार दिला. मग जागेचा शोध सुरू झाला.
पण एकापाठोपाठ एक दरवाजे बंद होत होते. हिंदू स्मशानभूमी तर शक्यच नव्हतं, कारण ते बाबासाहेबांच्या तत्वांच्या विरोधात होतं. शिवाजी पार्कसाठी प्रयत्न केला, पण महानगरपालिका आयुक्तांनी परवानगी नाकारली. आंबेडकर महाविद्यालयाची जागा होती, पण त्यालाही तत्कालीन काँग्रेस सरकारने विरोध केला. म्हणजे बघा परिस्थिती किती तणावपूर्ण आणि खरं तर अपमानजनक बनली होती. आणि अशा या बिकट परिस्थितीत जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते तेव्हा एक अनपेक्षित तोडगा निघाला. बाबासाहेबांचे एक निष्ठावान सहकारी होते C.K. बोले. ते पुढे आले. त्यांनी दादर चौपाटीजवळ असलेली स्वतःच्या मालकीची जागा देऊ केली. विचार करा, एका व्यक्तीच्या औदार्यामुळे हा संपूर्ण पेच सुटला. आणि त्याच जागेवर, त्याच संघर्षातून एका पवित्र स्थळाचा जन्म झाला. ते स्थळ म्हणजे चैत्यभूमी. आज हे ठिकाण लाखो लोकांसाठी फक्त एक स्मारक नाहीये, तर एक प्रेरणास्थान आहे, एक तीर्थक्षेत्र आहे, जे एका मोठ्या लढाईतून उभं राहिलं. आणि मग आला तो क्षण, 7 डिसेंबर 1956. बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी तिथे एक विलक्षण, एक ऐतिहासिक गोष्ट घडली. दत्तूकाका गायकवाड यांनी पुढाकार घेतला आणि तिथे जमलेल्या लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ज्या स्वप्नासाठी बाबासाहेबांनी आपलं अख्खं आयुष्य दिलं होतं ना, ते स्वप्न त्यांच्या अंतिम प्रवासातच पूर्ण झालं. म्हणजे बघा, एका अत्यंत दुःखद क्षणाचं रूपांतर एका ऐतिहासिक घटनेत झालं. एका महामानवाचा अंतिम प्रवास हा खरं तर शेवट नव्हताच. तो तर एका नव्या वारशाची, एका नव्या ओळखीची आणि एका नव्या क्रांतीची सुरुवात ठरला. ही सगळी कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की एखाद्या नेत्याच्या अंतिम प्रवास त्यांच्या कायमस्वरूपी वारशाला कसा आकार देऊ शकतो आणि यातून आपण आज काय शिकू शकतो यावर विचार करायलाच हवा.